नमस्कार. संगम स्पर्धा परीक्षेमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आज आपण परत एकदा बघणार आहोत पूर्ण जेवढे आतापर्यंत पेपर्स झालेत लेखा व कोशागार विभागांमध्ये. आतापर्यंत पूर्ण जेवढे पेपर झालेत लेखा व कोशागार विभागामध्ये त्या पूर्ण पेपर्सचे एक आपण ॲनालिसिस बघणार आहोत आता, की कुठल्या कुठल्या प्रकारचे क्वेश्चन्स आलेत, कुठले कुठले आतापर्यंत झालेले जेवढे क्वेश्चन्स आहेत त्याचं एक टोटल ॲनालिसिस, जे एक नाशिक विभागाचा पेपर बाकी आहे आपला, त्या नाशिक विभागामध्ये आपल्याला ते जेणेकरून कामाला येतील. ठीक आहे. सो लेट्स स्टार्ट फ्रॉम द फर्स्ट क्वेश्चन इटसेल्फ. पहिला विषय काही एक्झॉस्टिव्ह लिस्ट आहे, लेक्चर थोडं मोठं असणार आहे, त्यामुळे एक आपण बघूयात. सगळ्यात पहिले तर पॉलिटी कलम 2, कलम 163, 14, 15, 16, 17, 18, 19, 21 हे सगळ्या गोष्टी, ह्या सर्व गोष्टी आपण ऑलरेडी बघितल्या आहे आपल्या आधीच्या लेक्चर्समध्ये, की फंडामेंटल राईट्सवरती लेक्चर घेतलेलं आहे आपण, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्सवरती लेक्चर घेतलेलं आहे. ह्या सर्व लेक्चरमध्ये ह्या सर्व गोष्टी एक तर ऑलरेडी झालेल्या आहेत आपल्या. तर हे काय कशा प्रकारे महत्त्वाच्या, मॅडमने तुम्हाला ऑलरेडी सांगितलं आहे की आर्टिकल कलम 1, इंडिया दॅट इज भारत शॅल बी युनियन ऑफ स्टेट, 2, 3, 4 ह्या कशासाठी आहे? नवीन राज्य बनवण्यासाठी, नवीन राज्य किंवा कुठल्या याचे बाउंड्रीज वगैरे चेंज केल्यात त्यासाठी आहेत. 2, 3, 4 2 त्यातला एक आलेला आहे. ओके. त्याच्यानंतर कलम 5 ते 11 सिटिझनशिपबद्दल आहे, नागरिकत्वाबद्दल आहे, 5 ते 11. ठीक आहे. ह्या तुम्हाला सांगितलं आहे. आणि लक्षात ठेवा की हे जे काही आपण शिकतोय, जे काही आपण आता बघतोय, की ह्या कलमा, ह्या सगळ्या गोष्टी परीक्षेमध्ये परत एकदा येऊ शकता आणि त्या दृष्टिकोनातून आपल्याला याचा अभ्यास करायचा आहे. 12 ते 35 फंडामेंटल राईट्स, 12 ते 35 मूलभूत हक्क. त्यानंतर ह्याच्यातही लक्षात ठेवा तुम्ही, 12 आणि 13 ह्याच्यामध्ये कुठलेही हक्क नाही आहे. ठीक आहे. राज्याची एक व्याख्या दिलेली आहे एका आर्टिकलमध्ये, आणि एका आर्टिकलमध्ये सांगितले की जे कुठले कायदे मंडळ बनवते ते कायदे वॉइड होतील, लागू राहणार नाही, जर ते ह्या पार्टला म्हणजे भाग 3ला च्या विरोधात जाता आहे. आणि मेजरली 14 पासून सुरू होतात, 14 ते 18 हे समानतेचा हक्क आहे. त्याच्यानंतर 19 ते 22 फ्रीडम. ठीक आहे. त्याच्यानंतर 23, 24 एक्सप्लॉयटेशन, शोषणाविरुद्ध, 25 ते 28 आणि हे धर्मस्वातंत्र्य आहे, 29, 30 एक मायनॉरिटी रिलेटेड राईट्स आहेत. तर एवढे आहेत. त्याच्यानंतर 31 हा वगळण्यात आलेला आहे. 32 हा सुप्रीम कोर्टमध्ये हे कुठलेही हक्क गेले आपले तर सुप्रीम कोर्टमध्ये जाण्याचा डायरेक्ट आपल्याला हक्क आहे, तो हक्क इथे आहे. आणि याच्यावरती प्रश्न आलेला आहे. 32 वरती पण प्रश्न आला आहे. त्याच्यानंतर आर्टिकल 2 वरती प्रश्न आला आहे. 12 ते 35 वरती डायरेक्ट प्रश्न आला की काय आहे मूलभूत हक्क. ठीक आहे. मूलभूत हक्क कुठून कुठल्या आर्टिकलपर्यंत आहे. मूलभूत हक्कांमध्ये पण हक्क कुठे आहे तर 32 पर्यंत आहे. 33, 34 आणि 35 हे नाही आहे. ठीक आहे. 33, 34, 35 मध्ये काय आहे मग, जे काही सिक्रेट सर्व्हिसेस आहे, फॉर एक्झाम्पल आपले रॉचे एजंट्स आहेत, रॉचे एजंट्सला बोलण्याचा अधिकार दिला तर मेजर सिक्रेट्स ते आपले सांगून देतील, ते त्यांना बोलण्याचा अधिकार नाही. पोलिसांना काही अधिकार देण्यात आले, ते त्यांना अधिकार नाही आहेत, ते पण ह्याच्यात दिलेले आहे. मार्शल लॉ आहे. मार्शल लॉ म्हणजे एक आणीबाणीसारखाच आहे, फक्त आणीबाणीमध्ये गव्हर्नमेंट त्या प्रदेशाला कंट्रोल करते पूर्णपणे, आणि मार्शल लॉमध्ये मिलिटरी करते. आणि अजून एक शेवटचं की फक्त पार्लिमेंट जे आहे ते लॉ बनवू शकतं, ह्या संदर्भात दिलेलं आहे. परत मग 36 पासून काय आहे, 36 पासून आर्टिकल 36 मार्गदर्शक तत्वे सुरू होऊन जातात. 51 पर्यंत आहे, आर्टिकल 51 पर्यंत मार्गदर्शक तत्वे. यामध्ये पण 3 पार्ट्समध्ये तुम्ही ऑलरेडी बघितलेलं आहे. आणि आर्टिकल 51 मूलभूत कर्तव्य. ठीक आहे. तर ह्या गोष्टींवरती ऑलरेडी प्रश्न आलेले आहेत, एवढं ऐकून घ्या म्हणजे तुम्हाला एक हेल्प होईल. त्यानंतर सेंट्रल व्हिजिलन्स कमिशन म्हणजे CVC, कॉन्स्टिट्यूशनल आणि नॉन कॉन्स्टिट्यूशनल, संवैधानिक आणि
असंवैधानिक. असंवैधानिक म्हणता येणार नाही त्यांना, पण म्हणतात ते संविधानात नाही आहे, कायद्यानुसार बनवण्यात आलेले किंवा प्रेसिडेंटच्या एक्झिक्युटिव्ह ऑर्डर नंतर बनवून आलेले आहे. ठीक आहे. तो कॉन्स्टिट्यूशनल आणि नॉन कॉन्स्टिट्यूशनल असंवैधानिक. ठीक आहे. ह्या बॉडीज करायला सांगितले. याच्यातनं एक CVC वरती प्रश्न आला आहे, एक निवडणूक आयोगावरती प्रश्न आला आहे. ह्याची कलम कोणती आहे? 324. ह्याच्यावरती एक प्रश्न आलेला आहे. त्यानंतर परत हे काही नॉर्मल आहे. स्थायी समिती, अस्थायी समिती. याच्यात सगळ्यात महत्त्वाची पब्लिक अकाउंट कमिटी आहे. ह्याच्यावरती मी नाशिक विभागामध्ये परत एक प्रश्न एक्सपेक्ट करतोय. ह्या 3 कमिट्याज आहेत मेजरली. ह्या फायनान्शियल कमिटीज ज्या आहे, पब्लिक अकाउंट कमिटी आणि फायनान्स कमिटी, ह्या कमिटीज एकदा व्यवस्थित करून घ्या. मूलभूत कर्तव्य परत सांगितले मी, कलम 51A. ठीक आहे. 51A मध्ये बसते हे. राष्ट्रपती, परत राष्ट्रपती, गव्हर्नर हे खूप महत्त्वाचे बघा. राष्ट्रपती, गव्हर्नर ह्या दोन्हीवरती प्रश्न आलेले. विधानसभेवरती प्रश्न आला आहे. नाशिकमध्ये विधान परिषदेवरती प्रश्न येऊ शकतो. कुठल्या राज्यामध्ये आहे? कुठल्या राज्यांमध्ये आहे? सर्व राज्यांमध्ये आहे का? नाही. ओके. तर विधान परिषदेवरती प्रश्न येऊ शकतो. त्याच्यानंतर गव्हर्नरवर ऑलरेडी आलेला आहे. चीफ मिनिस्टरवरती कोकणात आला होता आत्ता प्रश्न. कोकण विभागामध्ये सेकंड शिफ्टला चीफ मिनिस्टरवरती प्रश्न आलेला आहे. कोणाचा मला कॉल आला होता, मी त्यांना सांगितलं, पण हे टॉपिक्स सगळे लिहून दिले होते. ह्या टॉपिक्समधनं प्रश्न आलेले आहेत डायरेक्टली. आणि मी परत सांगतो, ह्याच्यामधनं येऊ शकतात. कट ऑफच्या मागे लागू नका. कट ऑफसाठी एक सेपरेट व्हिडिओ बनवू. त्या व्हिडिओमधून आपल्याला एक क्लिअर होईल की कट ऑफ कशा प्रकारे असणार आहेत. ठीक आहे. नेक्स्ट अनुसूची 3 शपथ आहे. अनुसूची त्याच्यानंतर 6 या दोन्हीवरती पण प्रश्न आलेला आहे. 5 आणि 6 शेड्यूल एरियाज आणि ट्रायबल एरियाजसाठी आहे. SC आणि ST शेड्यूल एरियाज आणि ट्रायबल एरियाज. तर जे अनुसूची 6 आहे त्याच्यामध्ये फक्त ATMM राज्य आहे. आसाम, त्रिपुरा, मेघालया आणि मिझोरम. ठीक आहे. मणिपूर नाही आहे कारण की त्यांच्याकडे मनी आहे, असं म्हणून लक्षात ठेवा. आसाम, त्रिपुरा, मेघालय आणि मिझोरम हे 5 आहे. आणि एकदा हे बघून घ्या. भारतीय संविधानाची 2री अनुसूचीमध्ये कोणाकोणाचे भत्ते दिलेले आहेत हा प्रश्न मी एक्सपेक्ट करतो. हे बघा, ज्या ज्या अनुसूचींमध्ये तुम्हाला लिस्ट दिसते की एक लिस्ट दिसते त्या अनुसूच्या इम्पॉर्टंट आहे. 2री अनुसूची भत्ते दिलेले आहे. 3री अनुसूची ह्याच्यावर प्रश्न आलेला होता. ह्यामध्ये शपथ कोण कोण घेतं हे दिलेलं आहे. ते एवढे लोक घेतात याच्यामध्ये शपथ. एवढ्या लोकांचे दिले आहेत. याच्यामध्ये प्रेसिडेंट आहे का? राष्ट्रपती आहे का? नाही. राष्ट्रपती शपथ कुठे दिली आहे? राष्ट्रपतीसाठी सेपरेट हे आहे. तर केंद्रीय मंत्री आहे, लोकसभा निवडणूक, संसदीय सदस्य, सर्वोच्च न्यायालय, नियंत्रक, राज्यमंत्री, राज्य विधिमंडळ, हे सगळ्या गोष्टी ह्या सगळ्या व्यक्तींच्या, ह्या सगळ्या कॉन्स्टिट्युशनल पोझिशन्सच्या तुम्हाला याच्यात शपथ दिलेला आहे. त्यानंतर इथे तुम्हाला ह्याच्यामध्ये कोणाकोणाला काय काय भत्ते, विशेषाधिकार, वेतन, पैसे मिळत आहेत त्यांचं एक लिस्ट दिलेली आहे. अजून एक अशी अनुसूची कोणती आहे? 8वी. 8व्या अनुसूचीमध्ये काय आहे? कुठल्या कुठल्या भाषा, लँग्वेजेस आहेत. आता मुलं म्हणतात ते ऑफिशियल लँग्वेज नाही. ऑफिशियल लँग्वेज डिफरंट, ते ऑफिशियल लँग्वेज ॲक्टनुसार येतात. ह्या कॉन्स्टिट्युशनल लँग्वेजेस आहे 8व्या अनुसूचीमध्ये दिले आहे. शेड्यूल 8. ठीक आहे. त्या एक बघून घ्या. फक्त त्यात बघायचं काय, कुठल्या लँग्वेजेस आपल्या आहेत. तर मग मेजरली मराठी आहे, त्यानंतर मेजरली संस्कृत आहे, त्यानंतर बोडो, त्यानंतर संथाल. हे एवढ्याच एक महत्त्वाच्या तुम्हाला परीक्षेमध्ये येऊ शकतात आल्या तर. ठीक आहे. नेक्स्ट एक प्रश्न होता बघा. स्थायी समिती बघितली आपण. मूलभूत कर्तव्य, राष्ट्रपती, भारतीय न्याय संहिता, हे नवीन लॉज जे आले आहेत. भारतीय न्याय संहिता, त्याच्यानंतर भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, भारतीय साक्ष एव्हिडन्स ॲक्ट. साक्ष ह्याचं काही नाव बदललेलं नाही आहे, फक्त 1872 पासून 2023 झालेलं आहे. बस यांचं CRPCचं नाव काय झालं? नागरिक सुरक्षा संहिता. आणि IPCचं काय झालं? भारतीय न्याय संहिता. एवढं एक लक्षात ठेवा. नेक्स्ट आहे आता जॉग्रफी, भूगोल. खूप सारे प्रश्न आलेत. ऑलरेडी आपण हे केले होते, म्हणजे वी हॅव ॲनलाइज्ड इट अँड वी एक्सपेक्टेड. आपण एक्सपेक्ट केलं होतं की ह्या याच्यावरती पण प्रश्न येईल आणि आलेत ह्या याच्यावरती प्रश्न. ठीक आहे. मृदाचे टाईप्स
हे पण ह्याच्यावरही प्रश्न आले 2-3. हे एक बघून घ्या तुम्ही. काही डाऊट्स असेल तर तुम्ही व्हॉट्सअप डेफिनेटली करू शकता. वेस्टर्न विंड आर पाहिजे इथे. पश्चिम घाट डोंगर रांगा, त्यानंतर पूर्वकडील पण आलेलं आहे. खालीलपैकी कोणती नदी पश्चिम घाटातून उगम पावते. त्यानंतर उगम नद्यांबद्दल तर भरपूर प्रश्न आहेत तिथे बघा. गंगा नदीचा उगम, गोदावरी नदीचा उगम, कृष्णा नदीचा उगम, हा तर 2 वेळा प्रश्न आला आहे 2 वेगवेगळ्या विभागांमध्ये. त्यानंतर सिंधू नदीचा उगम. आता कुठली नदी इम्पॉर्टंट आहे नाशिकसाठी? सिंधू. सिंधूमध्ये पण कोणती? रावी, बियास, सतलज, झेलम, चेनाब ह्या उपनद्या आहेत. ह्या उपनद्यांचे उगम करा आणि ह्या उपनद्या कुठे मिळतात, कुठे सिंधू नदीला येऊन कुठे मिळतात. ठीक आहे, ह्या 2 गोष्टी करून घ्या. नाशिकमध्ये 100% हमखास याच्यावर प्रश्न येणार आहे. बिकॉज द रिझन इज की ते न्यूजमध्ये आहे. ठीक आहे, ते न्यूजमध्ये आहे आता सध्या. आपण इंडस वॉटर ट्रीटी जी आहे ती सिंधू नदीचा करार जो आहे तो आपण म्हणजे वी हॅव स्टॉप्ड इट ना. त्याच्यानंतर महानदीची उपनदी, ह्या उपनद्यांवरती हे 2 प्रश्न आहे. ठीक आहे, हे पूर्ण नद्यांवरती प्रश्न आहे. हा पण उपनदी महानदीची डबल झालं आहे. ठीक आहे. त्यानंतर अरबी समुद्रात कोणती जाते, बे ऑफ बेंगॉलमध्ये कोणती जाते, ह्या नद्यांचं एक लिस्ट तुम्हाला दिली गेली होती ऑलरेडी आधीच्या लेक्चर्समधनं. तर नद्यांवरती मी जास्त डिस्कस करणार नाही. हे ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे, हेही ऑलरेडी डिस्कस केलं आहे. फक्त टाईप्स ऑफ क्वेश्चन तुम्ही एकदा बघून घ्या. सगळ्या विभागांमधले प्रश्न आपण एकत्र केलेले आहेत. ओके, हा इकॉनॉमिक जॉग्रफी आहे. इकॉनॉमिक जॉग्रफी, ह्युमन अँड इकॉनॉमिक जॉग्रफी. आय वॉज नॉट एक्सपेक्टिंग की क्वेश्चन याच्यावरती येईल, बट आलेला आहे. इकॉनॉमिक जॉग्रफी इज अ लिटल बिट डिफिकल्ट. थोडासा अवघड पार्ट आहे, बट इतकाही अवघड नाही की येणार नाही तुम्हाला. ठीक आहे. वेस्टर्न विंड्स आलेले आहे. जसा हा भारताचा नकाशा बघा, हा भारत आहे. फॉर एक्झाम्पल इथे पाकिस्तान, इथे इराण, सौदी अरेबिया. ठीक आहे, ह्या इथून जे वाळवंट आहे आणि आफ्रिका आहे. ठीक आहे, इथून जे वाळवंट आहे, वाळवंटामधून जे वारे वाहतात ट्रेड विंड्स म्हणतात, ते इथे डिस्टर्बन्स क्रिएट करतात. म्हणजे पाऊस पडतो इथे हिवाळ्यामध्ये. ठीक आहे, नॉर्थ साईडला दिल्लीला मेजरली इथे पाऊस पडतो, त्याला वेस्टर्न डिस्टर्बन्सेस म्हणतात. तर तो एक प्रश्न आलेला आहे. त्याच्यानंतर दख्खन पठार, हा पण आपण एक ॲनालिसिसमधून तुम्हाला सांगितलं होतं करून जावा. एवढे आलेले आहेत, एकदा बघून घ्या. ठीक आहे. नेक्स्ट, जास्त प्रश्न म्हणून थोडं फास्ट लेक्चर घेतो आहे. मोठं लेक्चर मी बघितलं, जितकं मोठं लेक्चर तितकं तुम्ही ऐकत नाही. स्कीम्स, ह्या स्कीम्सवरती प्रश्न आले. सर हे रिपीट होतील का? बिलकुल नाही. स्कीम्सचं एक डॉक्युमेंट डाउनलोड करा तुमच्याकडे असेल तर. नसेल तर महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या वेबसाईटवर जा, तुम्हाला प्रत्येक डिपार्टमेंटच्या स्कीम्स इथे मिळतील, एकदा बघून घ्या. ठीक आहे. सर्व स्कीम्स करायची गरज आहे का? नाही. मेजरली बघा, टेक्नॉलॉजिकल, डेव्हलपमेंटल, स्किल. हे बघा, टेक्नॉलॉजी, स्किल, ट्राईब म्हणजे ST आणि शेड्यूल कास्ट. ठीक आहे, एवढ्या रिलेटेड स्कीम्स तुम्ही फक्त करून जा. प्रश्न येईल नाशिकमध्ये, त्याच्यातूनच येईल, त्या व्यतिरिक्त येणार नाही, गॅरंटी आहे. नेक्स्ट, इतिहास, बहादूर शाह, मुघल. बघा, मुघल रिलेटेड प्रश्न सुरुवात इथे झाली, पण हा मुघलांचा प्रश्न जो आहे तो नाशिक विभागामध्ये एक्सपेक्टेड नाही आहे मला, बट मुघलवरती एक प्रश्न आलेला आहे. त्यानंतर 1857चा उठाव. आपण पहिल्या दिवशी म्हणजे लेखा व कोशागारचे पेपर सुरूच झाले होते त्यावेळेस हे तुम्हाला सांगितलं होतं की 1857च्या उठावावरती प्रश्न येऊ शकतो, आणि हा आलेला आहे. आणि एक नाही, 2 वेगवेगळ्या विभागांमध्ये आलेला आहे, आणि हा नाशिक विभागामध्ये परत येऊ शकतो. लीडर्स बघा, दिल्ली कोणी लीड केलं, साऊथ इंडियामध्ये कोणी लीड केलं, एक्सेट्रा. परत लोकमान्य टिळकांवरती एक प्रश्न आलेला आहे. त्यानंतर हिस्टॉरिकल अंडरपेनिंग ह्याचं एक आपण डॉक्युमेंट दिलेलं आहे, ह्याच्यावरती 5 प्रश्न आलेले आहेत वेगवेगळ्या 5 विभागांमध्ये. त्या डॉक्युमेंटमधनं सर्व प्रश्न ह्याच्यात होत आहेत. होम रूल लीग, परत टिळकांसंदर्भातच प्रश्न आहे, होम रूल लीग. ह्याच्यानंतर ह्या टाईपचा प्रश्न एक मी UPSCमध्ये पण बघितला आहे. त्यानंतर ह्या टाईपचा प्रश्न एक MPSCमध्ये पण आलेला आहे की होम रूल लीग बद्दल, की होम रूल लीग नंतर होम रूल लीगचे नाव काय झाले. ठीक आहे, होम रूल लीगला गांधी वॉज अपोजिंग टू इट है ना, त्याला ते अपोज करत होते. बट लेटर ऑन होम रूल लीग टिळकांच्या मृत्यूनंतर त्यांनी एक होम रूल लीगची याच्यामध्ये लीडरशिप पण केलेली आहे असेंब्लीमध्ये. परत दांडी मार्च, गांधींवरती हे 3 क्वेश्चन्स आहे. गांधी पिरियड 1915 किंवा 16 घ्या याला,
अहमदाबाद, खेडा आणि ते 3 सत्याग्रहाच्या नंतर 1942 एवढा हा गांधीचा एकदम ॲक्टिव्ह पिरियड आहे. गांधीजींबद्दल ह्या पिरियडमधनं कुठल्याही परीक्षेला, इथून पुढे कुठलीही परीक्षा द्या तुम्ही, ह्या पिरियडमधनं प्रश्न येतो. म्हणून मी काय सांगत होतो तुम्हाला, 1916 करा, 1916 जर करायचं असेल आताही तुम्हाला नाशिक विभागासाठी, तर 1916 करा. 1916मध्ये काय काय झालं, मेजरली 1905 1905 पासून 1911पर्यंतच्या चळवळी, ठीक आहे, बंगाल फाळणी, स्वदेशी वगैरे ह्या याच्यामध्ये येतं. 1916 पासून म्हणजे मेजरली जालियनवाला बाग हत्याकांड, 1919 म्हणजे 1919चा पिरियड पण ह्याच्यात येतो. त्याच्यानंतर 1919चा कायदा तुम्हाला इथे येऊन जाईल, हिस्टॉरिकल अंडरपिनिंग्समध्ये येऊन जाईल. रॉलेट ॲक्ट येऊन जाईल इथे, ठीक आहे. त्यानंतर असहकार चळवळ, जी की नॉन कॉपरेशन मुवमेंट आपण सुरू केलेली होती, त्यानंतर ती संपली कशी. चौराचौरीवरती पण एक प्रश्न आलेला आहे, ते लिहिलेलं असेल कुठेतरी बघा, हाच आहे, विड्रॉ करण्याचं रिझन काय आहे, म्हणजे का काढून घेतली, संपली का. तर चौराचौरी एक त्याचं उत्तर आहे, तर हे तुम्हाला करायचं. त्यानंतर परत एक शिथिलतेचा पिरियड होता 1931मध्ये, परत 1931मध्ये परत मुवमेंट स्टार्ट झाली. इथे राऊंड टेबल कॉन्फरन्स झाल्या 3, त्याच्यामध्ये काँग्रेस कोणत्या याच्यामध्ये होती. प्रत्येक राऊंड टेबल कॉन्फरन्सचा आउटकम काय होते, म्हणजे त्यानंतर काय झालं, हे पण एक करून घ्या तुम्ही आता, ठीक आहे. त्यानंतर परत ब्रिटिशचा कालखंड, ह्याच्यात तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल 1648 सॉरी 1648 नाही, 1498 वास्को द गामा आला. त्यानंतर ह्यांची एक सिक्वेन्स बघा, पोर्तुगीज कधी आले, डच कधी आले, त्याच्यानंतर डॅनिश कधी आले, स्पेन, फ्रेंच, हे सगळे भारतात कधी आले, याची एक टाईमलाईन बघून घ्यावा, ठीक आहे. मग ब्रिटिश कधी आले, ठीक आहे, एक टाईमलाईन म्हणजे कोण कोणाच्या नंतर आलं, कोण शेवटला आले, पहिले येणारे शेवटला जाणारे कोण, हे एक हा पण एक टाईमलाईन लक्षात ठेवा. ब्रिटिशांचा कालखंड मेजरली 1600 पासून सुरू झालेला आहे, तर हे पण एक बघा, ठीक आहे. त्यानंतर ब्रिटिश वेगळे आणि युरोपियन्स वेगळे, बरं का, ठीक आहे. अभ्यास करणाऱ्याला थोडंसं कळालं असेल, एक MPSCवाल्या विद्यार्थ्यांना इश्यू येणार नाही. कट ऑफमध्ये मी हे खूप छान सांगणार तुम्हाला, कट ऑफ कसा आपण एक जज करू शकतो म्हणून, ठीक आहे. ओके, मग सावरकरांवरती हा एक प्रश्न आहे, सावरकरांवरती 2 प्रश्न आहे, ठीक आहे. चाफेकर बंधूंना कोणी मारले, त्याबद्दल एक प्रश्न आहे. परत हे टिळकांसोबत रिलेटेडच प्रश्न आहे. टिळक इम्पॉर्टंट, ठीक आहे, टिळक मोस्ट इम्पॉर्टंट, गांधी मोस्ट इम्पॉर्टंट, गांधीजी मोस्ट इम्पॉर्टंट. बिकॉज सी पॉलिटिकल सायन्सचा अभ्यास केल्यामुळे यांना एकेरी नावानी एक म्हणजे बिकॉज जिथे पण तुम्ही पॉलिटिकल सायन्सचा अभ्यास करता किंवा एक स्टँडर्ड स्टडीज करतात, तिथे यांना तसंच म्हणलं जातं, म्हणून मी गांधी बोललो, ठीक आहे. परत चाफेकर बंधूंना कुणी मारल्याच्या नंतर मदनलाल धिंगरा, कर्जन वायलीला मारलं होतं. मदनलाल धिंगरा यांनी कर्जन वायलीचं असॅसिनेशन केलं होतं. काय कारण सांगितलं की तुम्ही भारतीयांना मारतात. 1909 समवेअर अराउंडची घटना आहे ही. यांचे आईवडील एक युनिक आईवडिलांमधनं येतात. युनिक म्हणजे व्हेरी युनिक यू कॅन से. एक जास्त हार्श वर्ड नाही वापरणार मी. त्यांनी त्यांची बॉडीसुद्धा, तुम्ही ब्रिटिशांविरुद्ध कार्य करतात मदनलाल धिंगरा, ह्याच्यामुळं आम्ही तुझी बॉडी घेणार नाही, म्हणजे ते मृतदेह हे सुद्धा त्यांनी ॲक्सेप्ट केले नाही. अशा प्रकारचे त्यांचे पॅरेंट्स होते. परत उधम सिंग, व्हेरी ग्रेट पर्सनॅलिटी. मायकल ओडवायर. परत जालियनवाला बागसोबत रिलेशन बघत चला, ठीक आहे. 1940 झालं. 42 नंतर भारत छोडो, गांधीजी सांगितलं आहे. भारत छोडो नंतर गवालिया टँक, इथूनच गांधीजींनी गांधींच्या थ्रू इथूनच एक स्टेटमेंट दिली होती की भारत छोडो सुरू होणार. हे 2 वेगवेगळे प्रश्न 2 वेगवेगळ्या विभागात आलेले आहे, म्हणून अशी त्यांची अरेंजमेंट पण अशी केली आहे. माउंट बॅटन प्लॅन किंवा डिकी बर्ड प्लॅन हा एक प्रश्न आला. परत 3 जून प्लॅन पण म्हणतात त्याला, हा परत एक प्रश्न आला, ठीक आहे. 2 प्रश्न माउंट बॅटन प्लॅनवरती झाले. त्याच्यानंतर मग तुमच्यासाठी देसाई लियाकत प्लॅन वगैरे हे इम्पॉर्टंट. अजंठा वेरूळ लेणी हा आर्ट अँड कल्चरमध्ये मोडणारा एक हे आहे की कुठल्या लेणीमध्ये बुद्धिस्ट केव आहे, हिंदू केव, जैन केव कुठे कुठे आहे वगैरे, असा प्रश्न होता.
त्यानंतर करंट अफेअर्स रिपीट होणार नाही, फक्त एक हे बघून घ्या एक की ह्याच्यात ॲनालिसिस काहीच नाही, ठीक आहे. हे रिपीट होणार नाही, फक्त बघून चला की एक पद्मश्री अवॉर्ड आहे ते येत आहेत, ठीक आहे. तर मग ह्याच्यात तुम्हाला काय करायचं आहे, पद्मश्री, भारतरत्न, ह्या गोष्टी आपल्याला करून जायच्या आहे, ठीक आहे. हे एक बनेल. त्यानंतर हे वाल्मिकी महोत्सव वगैरे हे थोडेसे लॉजिकल क्वेश्चन आहे, म्हणजे मी नाही म्हणत ते डायरेक्ट करंट अफेअर्समधून आले आहेत. वाल्मिकी महोत्सव झाला होता, बट द थिंग इज तुम्हाला माहिती पाहिजे की वाल्मिकी नॅशनल पार्क, ठीक आहे, एक ते कुठे आहे, तर म्हणजे हे सगळ्या गोष्टी बिहारसोबत रिलेटेड आहे, म्हणून तुम्हाला एक ऑटोमॅटिक आयडिया येऊन जाईल. वाल्मिकी जे ऋषी होते त्यांच्या नावावरती हा वाल्मिकी महोत्सव हे केला जातो, ठीक आहे. त्यांना वाल्मिकीचा अर्थ होतो वेरूळ, म्हणजे वारूळ. एक अँड्स जे असतात ना, मुंग्यांचं वारूळ जे बनतं, तर ते ज्यावेळेस सिद्धी प्राप्त करण्यासाठी तपश्चर्या करत होते, तर त्यांच्या अवतीभोवती एक मुंग्यांनी वारूळ बनवलं होतं, तर त्याच्यामुळे त्यांचं नाव वाल्मिकी झालं, ठीक आहे. विच इज फर्स्ट म्युन्सिपल कॉर्पोरेशन इम्प्लिमेंटेड सेपरेट बजेट फॉर क्लायमेट चेंज. ओके, नॉर्मलचा प्रश्न आहे. अहमदाबाद, पुणे, बँगलोर असे हे एक्झाम्पल, हे ऑप्शन्स होते. विच अर्बन लोकल बॉडी इम्प्लिमेंटेड फर्स्ट PPP. आणि एक अजून एक बरं का, PPP मॉडेल बेस्ड ऑन ग्रीन वेस्ट प्रोसेसिंग. हा बघा, तुम्हाला काय एक कळतं आहे का की ग्रीन वेस्ट म्हणजे मॅन्युअर यूज करतायत, म्हणजे काहीतरी स्वच्छता रिलेटेड गोष्ट करतायत, क्लायमेट रिलेटेड गोष्ट करतायत. तर याचं उत्तर शोधणं इतकं सोपं होतं, कारण की स्वच्छता सर्वेक्षणमध्ये बऱ्याच वर्षांपासून इंदोर हे फर्स्ट आहे, ठीक आहे. तर इथे एक लॉजिक तुम्ही लावू शकत होते. लॉजिक खूप एक बेस्ट थिंग आहे. मी तुम्हाला ह्या एक्झाममध्ये लेखाकोशागारमध्ये लॉजिकबद्दल जास्त काही सांगितलं नाही. जस्ट द रिझन बिहाइंड दॅट इज की लॉजिकनी अभ्यास करणाऱ्यांना सगळ्यात जास्त फायदा होतो, न अभ्यास करणाऱ्यांना अतिशय भयंकर लेवलचं नुकसान होतं. अभ्यास करणारे कमी आहेत, न अभ्यास करणारे जास्त आहेत. मी हे नाही म्हणत की सगळेच तसे आहेत, बट मेजरली हे एक सिस्टम आहे. बिकॉज त्यामुळे तर जे कट ऑफ आहेत ते तसे लागतात. कट ऑफबद्दल डिस्कस करूयात नंतर. मुंबई मेट्रोवरती एक प्रश्न आहे. AI समिट, यात नरेंद्र मोदी सरांनी खूप छान स्पीचेस दिले होते. तर AI समिट हे तुम्हाला MPSC मेन्ससाठी खूप कामाला आहे बरं का. नरेंद्र मोदी, प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी इज व्हेरी इम्पॉर्टंट पर्सनॅलिटी फॉर MPSC मेन्स नाव ऑनवर्ड्स. ते कळेल तुम्हाला काय, मी ज्यावेळेस आन्सर रायटिंगचे लेक्चर्स घेईल त्यावेळेस. डीपसीक, चायनाचं आर्टिफिशियल इंटेलिजन्स व्हेरी फेमस. ChatGPTला चॅलेंज करते आता सध्या ते, बट ChatGPT स्टील इज गुड. फर्स्ट हे टाटा. हे असे प्रश्न, हे काही प्रश्न असे असतात जे डायरेक्टली बघितले की सोडून द्यायचे, बट मे बी येस निगेटिव्ह मार्किंग नाही म्हणून तुम्हाला करावंच लागेल. कराच तुम्ही, बट हे कुणालाही न येणारे किंवा तुक्का बसल्यावरती बरोबर येणारे असे प्रश्न आहेत. 38 राष्ट्रीय स्पर्धा, नॅशनल गेम्स उत्तराखंड. काळा घोडा गेन मुंबईमध्ये हे दरवर्षी होतं. दिल्लीचे मुख्यमंत्री आता सध्या कोण आहे, करंट अफेअर्स. परत आधी कोण होतं ह्याच्यावर प्रश्न येऊ शकतो. शीला दीक्षित किती वेळा होत्या ह्यावर प्रश्न येऊ शकतो, ठीक आहे. त्याच्यानंतर समृद्धी महामार्गावरती आणि इलेक्ट्रिक फील्ड, फॅराडे. इलेक्ट्रिक फील्ड कोणी काढली आहे, फॅराडेने काढली. याच्यावरती एक प्रश्न होता. करंट अफेअर्स, नो लॉजिक, नथिंग, नो अनालिसिस. इकॉनॉमिक्सवरती हे अनएक्सपेक्टेडली 4 प्रश्न आले. अजूनही आहेत, मी असं नाही म्हणते की हे 4 आहे. आपल्याला रिस्पॉन्स शीट आल्यावर एकत्र करून ते प्रश्न दाखवण्यात येईल, पण आता काही उपयोग नाही. पुढच्या वेळेस लेखाकोशागारचा 4-5 वर्षानंतर ज्यावेळेस पेपर येईल त्यावेळेस मी हे डिस्कस करेल, ठीक आहे. कम्प्युटर, नॉट एक्सपेक्टेड टॉपिक, नॉट ॲट ऑल एक्सपेक्टेड टॉपिक. दिलाच नाही त्यांनी. तुम्ही आम्हाला सांगितलंच नाही की सर याचा अभ्यास करा, बट याच्यावरती तुम्ही प्रश्न विचारले. हा कोकणातला प्रश्न आहे. हे असे ह्या प्रकारे प्रश्न आलेले आहेत, ठीक आहे. इंग्लिश आर्टिकल्सवरती प्रश्न आहे. हे बघा, इंग्लिशवरती तुम्ही ह्या क्लोज टेस्टला खूप हे करतात. एक क्लोज टेस्टला सेपरेट चॅप्टर म्हणून बघतात. क्लोज टेस्टला एक सेपरेट चॅप्टर म्हणून बघू नका, ही माझी रिक्वेस्ट आहे तुम्हाला. क्लोज टेस्ट सगळ्या चॅप्टर्समधनं कुठल्याही चॅप्टरच्या एका टॉपिकला उचलून क्लोज टेस्ट बनवली जाते, ठीक आहे. क्लोज टेस्ट मी सांगणार नाही, ऑलरेडी सांगितले. पॅसेजेसवरती आधी ऑप्शन्स वाचा, विचार करा की एक 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 जो व्यक्ती आहे, जो पॅसेज लिहितो आहे, जो कुठला एक पॅराग्राफ तुम्हाला उचलून देतो आहे, तो व्यक्ती भारतीय आहे, ठीक आहे. भारतीय आहे तर तो भारताच्या विरोधात निगेटिव्ह गोष्ट बोलणार नाही, वन थिंग. जर तो भारतीय आहे आणि जर त्याचा पॅराग्राफ तुम्हाला दिला आहे तर
तो अशी कुठली गोष्ट बोलणार नाही जो भारत असं की फॉर एक्झाम्पल भारत असं करूच शकत नाही, भारताकडनं डेव्हलपमेंट होऊच शकत नाही, भारतात खूप गरिबी आहे, कधीच जाऊ शकत नाही, असे ते एक्स्ट्रीम स्टेटमेंट्स आहेत. ह्या अशा गोष्टी कोणीही बोलणार नाही. तर त्या गोष्टी एलिमिनेट करा. असं करून तुम्ही मेजरली ए आणि बी किंवा 2 कुठलेही ऑप्शन्स तुम्ही एलिमिनेट करू शकता. 2 उरलेत. मग आता ऑप्शन काय तुमच्याकडे, पहिल्या 2 आणि शेवटच्या 2 लाईन्स वाचा. ह्या 2 लाईन्सनी तुम्हाला तो स्कॉलर, तो व्यक्ती, त्याची मेंटॅलिटी काय ही ऑटोमॅटिक कळून जाईल. आणि बस एवढंच करून तुम्हाला लेस दॅन 1 मिनिट, 1 मिनटापेक्षा कमी वेळेत तुम्ही पॅसेज सॉल्व्ह करू शकतात. हेही तुम्हाला ऑलरेडी सांगितलं आहे. आर्टिकल्स खूप जास्त प्रश्न याच्यावर येतात. मी एक्सपेक्टही नव्हतो करत एवढे प्रश्न याच्यावर येतात. आर्टिकल्स कोणते कोणते आहे, ॲन आणि द. सोप्या याच्यात सांगतो तुम्हाला, एकदम सोप्या भाषेत सांगतो, लक्ष द्या. जिथे कुठे तुम्हाला माहिती आहे की ती गोष्ट काय आहे, ठीक आहे, तिथे द वापरायचं. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता मी तुम्हाला जर सांगतोय की मी तुम्हाला बोलतो आहे का एक कुठल्याही स्पेसिफिक वस्तूबद्दल, मी ह्या क्लासरूममध्ये आहे, ठीक आहे, या क्लासरूममध्ये हा दरवाजा आहे, तर मी म्हणेल की ओपन द डोर, ठीक आहे. आता ह्या रूममध्ये एकच दरवाजा आहे, ठीक आहे, ह्या क्लासरूममध्ये एकच दरवाजा आहे, तर मी त्याला द वापरेल, कारण की हे नॉलेज आहे, सगळ्यांना माहिती आहे, म्हणून याला स्पेसिफिक म्हणतात, ठीक आहे. स्पेसिफिक आहे म्हणजे डेफिनेट आहे, डेफिनेटली मला माहिती आहे की हे ह्याच गोष्टीबद्दल बोलतो आहे, ठीक आहे. आणि आणि ॲन इनडेफिनेट. मी एक लेक्चर घेईल याच्यावरती, बट आता सध्या वेळ नाही आहे तुमच्याकडे, म्हणून एक शॉर्टमध्ये सांगून देतो. एवढ्यांनी पण प्रश्न येईल तुम्हाला. इनडेफिनेट गोष्टीसाठी वापरायचं आहे. मेजरली कुठे, फॉर एक्झाम्पल आय सॉ अ कार. ऐकणाऱ्याला माहिती आहे का कोणती कार, नाही, बट तुम्ही इथे म्हणून वापरलं, फुल स्टॉप. द कार वॉज रेड, ठीक आहे. आता ह्याला इथे कळालं कोणत्या कारबद्दल बोलतोय, म्हणून मी इथे द वापरलं, ठीक आहे. स्पेसिफिक झालं, माहिती झालं, आता ती इन्फॉर्मेशन, त्याच्यानंतर द वापरलं, ठीक आहे. कळालं नसेल काय हरकत नाही, फोन करा, समजून देऊ परत एकदा. ॲन, आता ॲन कुठे वापरतात, ॲनचं एक लक्षात ठेवा, मेजरली आत्ता वेळ नाही म्हणून फक्त AEIOU. म्हणजे तुम्ही एक स्टेटमेंट लिहिताय, ठीक आहे, आय सॉ आऊल, इथे असतं आय सॉ आऊल, तर इथे तुम्हाला ॲन येईल का, कारण की ओ आहे याच्यात, म्हणजे ॲन त्याच गोष्टीच्या आधी येईल, त्याच वर्ड्सच्या, त्याच शब्दांच्या आधी येईल जे शब्द ह्याच्यापासून सुरू होत आहेत, AEIOU. एक. दुसरं, त्याच गोष्टींच्या आधी येईल ज्यांचा आवाज, ठीक आहे, बोलतोय मी, हे बघा, फॉर एक्झाम्पल ऑनेस्ट, स्पेलिंग कशी आहे, अशी, H पासून आहे, ह्याच्यामध्ये काय आहे का स्पेलिंगमध्ये, नाही, बट आवाज ज्यावेळेस आपण बोलतो तर ऑनेस्ट म्हणतो, O पासून येते, ऑनेस्ट, ठीक आहे. तर ते पण शब्दांच्या, त्या पण वर्ड्सच्या आधी ॲन येईल, बस, दॅट्स इट. आर्टिकलमध्ये याच्या व्यतिरिक्त काहीच नाही. खूप अपवाद आहे, अपवाद शिकवायला मेजरली अर्धा तास लागेल, त्यामुळे आता ह्याच्याबद्दल डिस्कस नाही करू. काही डाऊट्स असेल, एखादं लेक्चर घ्यायचं असेल तर पुढच्या एखाद्या ज्या एक्झाम्स येतील त्या अगोदर मी एक आर्टिकल्सवरती घेऊन टाकेल. बट आर्टिकल्सवरती खूप मेजरली प्रत्येक विभागामध्ये 4-4 प्रश्न आर्टिकल्समधनं आहेच. क्लोज टेस्ट काही आर्टिकल्सवरती आहेत आणि काही दुसऱ्याच्यावरती. पॅसेज आपण डिस्कस केलं. वन वर्ड सबस्टिट्यूशन, आयडियम, स्पेलिंग मिस्टेक सगळ्यात सोपं आहे. प्रोवर्ब, ॲडवर्ब, ॲडजेक्टिव्ह, पार्ट ऑफ स्पीच एका दिवसाचा टॉपिक आहे, 2 तासात शिकून होतो. 2 तास वाचा प्लीज. नाऊन, प्रोनाऊन, वर्ब, ॲडवर्ब, ॲडजेक्टिव्ह, कंजंक्शन आणि प्रिपोजिशन एवढे एक येतात. तर ह्या गोष्टी एकदा करून घ्या. हे नाम आहे, नामाच्या ऐवजी वापरलं जातं. हे वर्ब हे काम सांगतं, त्याच्यानंतर ह्याला हेल्प करतं, हे ह्याला हेल्प करतं, करणाऱ्या गोष्टी आहे. कंजंक्शन, इंटरजेक्शन पण आहे, ठीक आहे. तर इंटरजेक्शन एक वाव एक्सेट्रा आपण वापरतो त्यात आहे, ठीक आहे. एक सोप्या भाषेत तुम्हाला सांगून दिलं, तेवढं बघून घ्या एकदा.
ठीक आहे. सिनोनिम्स, अँटोनिम्स, समानार्थी, विरुद्धार्थी. मेजरली हे जे येतात इंग्लिशमध्ये सोपे येतात, सगळ्यात अवघड जर येतात तर मराठीमध्ये सगळ्यात अवघड येतात. पॅराजंबल हे पण एक क्लोज टेस्ट टाईपच आहे थोडं. तुम्हाला हे बघा, तुम्हाला एक 4 ओळी दिल्या जातील, त्यामध्ये हावेवर जिथे वापरलेलं आहे, ठीक आहे, हेन्स जिथे वापरलं आहे, हे बघा तुम्हाला लॉजिक लावावं लागेल, ठीक आहे. हावेवर जिथे वापरलं, हेन्स जिथे वापरलं आहे, ही ओळ जी असते ही लास्ट असणार. लास्ट टाका, उत्तर येऊन जाईल, ठीक आहे. प्रिपोजिशन्स वगैरे प्रश्न आले, ठीक आहे. मराठी व्याकरण ह्याची तुम्हाला पहिली परीक्षा होती, फर्स्ट एक्झाम ज्यावेळेस होती लेखा व कोशागारची, त्या दिवशी मी तुम्हाला हे सर्व टॉपिक सांगितले होते. हे सर्व टॉपिक तुम्ही करा, मेसेजमध्ये सांगितलं आहे, ठीक आहे. ज्या दिवशी परीक्षा सुरू झाली त्या मेसेजेसमध्ये जावा, बघा, हे सगळे टॉपिक सांगितले याच प्रकारे, आणि याच्यावरतीच प्रश्न येतात. याच एक्झाममध्ये नाही, कुठल्या एक्झाममध्ये याच्यावरती येतात. मेजरली नाही, हे प्रश्न सांगितले होते मी, ठीक आहे. सरासरी, ॲव्हरेज, पर्सेंटेज, स्टॅटिस्टिक्स मी सांगितलेलं नाही आहे. हे आलेख वगैरे काही नाही, हे तर एकाच विभागाला आला आलेखवरती प्रश्न. आणि काळ वगैरे, काम, हे टाईम, स्पीड, डिस्टन्स वगैरे हा टॉपिकवरती हे आहे, ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये परत हे सगळ्यात सोपे आहे. रिझनिंग व्हेरी इझी. ह्याचा एक तुम्हाला मी नातेसंबंधाचं सांगून देतो. फक्त तुम्हाला जर क्लासेस केले असेल तर प्लस आणि मायनस, ज्या गर्ल्स आहेत त्यांना मायनस करा, जे मेन आहे त्यांना प्लस करा, दॅट्स इट. जे आई आणि वडील आहे त्यांना वरती लिहा, जे त्यांचे मुलं आहे त्यांना खाली लिहा. प्लस मायनस करत चला, तुम्हाला नातं कळून जाईल, ठीक आहे. सोपे प्रश्न, जास्त अवघड आहेत. बैठ व्यवस्था परत एकदा सांगतो. बैठ व्यवस्थेमध्ये कधीही बैठ व्यवस्थेमध्ये एक सर्कलवरती प्रश्न येऊ शकतो, नॉर्थ फेसिंगवरती प्रश्न येऊ शकतो म्हणजे वरती बघतायत, साऊथ फेसिंगवरती प्रश्न येऊ शकतो म्हणजे खाली बघतायत, एकमेकांकडे बघतायत. ह्याच्या व्यतिरिक्त काही प्रश्न येत नाही, ठीक आहे. सर्कलमध्ये बाहेर बघतायत किंवा आत बघतायत. सगळ्यात अवघड प्रश्न, काही लोक बाहेर बघतात, काही लोक आत बघतात. ते तुम्हाला येणार नाही, ते त्या लेवलचे नाही. फक्त एकतर सगळे आत बघतील किंवा सगळे बाहेर बघतील, असे प्रश्न तुम्हाला येतील. या तीन चार प्रकारचे प्रश्न असतात फक्त. ह्याच्यामध्ये एक मेजर तुम्हाला गोष्ट एक सांगायची आहे. जी पहिली स्टेटमेंट असते, ए हा बीच्या बाजूला बसलेला आहे. ह्या स्टेटमेंटला तुम्ही गृहीतच धरू नका. ही स्टेटमेंट तुम्ही गृहीत धरू नका सोडवायच्या आधी. सेकंड स्टेटमेंट डायरेक्ट बघा, डी हा जीच्या बाजूला बसलेला आहे. जीच्या बाजूला 3 जागा सोडून, एक असं येऊ शकतं. किंवा एफ हा जीच्या तिसऱ्या, डावीकडून तिसऱ्या बाजूला बसलेला आहे, तिसऱ्या स्थानावर बसलेला आहे. ह्या 3 प्रकारचे प्रश्न असतात, म्हणजे ह्या 3 प्रकारचे येऊ शकतात. तर तुम्हाला काय करायचं आहे, कॉमन बघायचं कशात आहे. म्हणजे जी 2 वेळा आलं आहे, म्हणजे जी बद्दल आपल्याला 2 मेजर इन्फॉर्मेशन मिळाले, ठीक आहे. एक सेकंड, 3 जागा सोडून आहे की तिसऱ्या बाजूला आहे. म्हणजे इथे जर फॉर एक्झाम्पल तुम्ही जी टाकला तर आत बघतोय म्हणजे याची उजवी बाजू ही, डावी बाजू ही, ठीक आहे. थोडं इमॅजिनेशन लागेल, ठीक आहे. तर तिसऱ्या बाजूला म्हणजे 1 2 3 ही थर्ड आहे, ठीक आहे. आणि 3 जागा सोडून म्हणजे ही आहे. 3 जागा सोडल्यात म्हणजे चौथी ही आहे, ठीक आहे. आता तुम्ही जर 2 कॉमन असल्यावर केलं तर डी कुठे आहे, 3 जागा सोडून आहे. तर तुम्हाला माहिती आहे जीच्या नंतर 1 2 3 जागा सोडल्या तर इथे डी येईल, ठीक आहे. एफ कुठे आहे, तिसऱ्या ठिकाणी आहे म्हणजे फर्स्ट सेकंड थर्ड, इथे कोण येईल, एफ येईल. 2 जागा मिळाल्या, ए आणि बीच्या बघून घ्या, जे कॉमन आहेत त्या आधी सोडवून घ्या, ठीक आहे. दॅट्स इट. एवढीच एक टेक्निक आहे. लोक याच्यावरती 3 4 लेक्चर बनवतात, बघतात. जास्त लेक्चर दिसले की मुलं जास्त विकत घेतात कोर्स, अशी एक आय गेस टेंडन्सी आहे. तर असं काही नाही आहे, एवढंच शिकवतं आहे. याच्यात एवढंच शिकवणं आहे, बाकी तुमचं डोकं आहे, प्रॅक्टिस आहे, दॅट्स इट, ठीक आहे. मग काय उरलं, त्यानंतर हे पण त्यातच येतं. फ्लोअरवरती बसलेत, हे कोकणात वगैरे सगळ्यात ऑलमोस्ट 5-6 ठिकाणी, अमरावतीमध्ये पण हे प्रश्न आलेत. नातेसंबंध सांगितलं. अक्षर मालिका थोडंसं अनएथिकल आहे, अगेन्स्ट लॉ आहे, बट ठीक आहे, ते करू नका. तुम्ही आत घुसला, तुम्हाला रफ पेपर मिळाला आणि पेपर सुरू झाला. त्यानंतर तुम्ही A B पासून
MN करून अशी उलटी ABCD लिहून घ्या. पेपर मिळाल्याच्या नंतर लिहा, टाईम सुरू झाल्याच्या नंतर लिहा. ही ABCD एक लिहून घ्यावी. ज्याला पाढे येत नाही टेबल्स, त्याने टेबल्स लिहून घ्यावेत. ज्याला म्हणजे लिहून घ्या, म्हणजे एक 2-1 मिनटात तुम्ही हे काम 1 ते 1.5 मिनटात हे काम करून घ्या. म्हणजे तुम्हाला कुठलाही प्रश्न आला, प्रश्न तर येतोच, लेखाकोशागारमध्ये प्रश्न येतोच ह्या गोष्टींवरती. ह्याच्यावरती कमी टेबलचा उपयोग कमी झाला, बट ह्याच्यामध्ये होईल तुमचा उपयोग याच्यात तुम्हाला. ठीक आहे, नंबरिंग पण करून घ्या त्याला. ठीक आहे, दॅट्स इट. मग ह्याने अक्षरमालिका वगैरे या टाईपचे प्रश्न सॉल्व्ह होतील. मराठीमध्ये परत समानार्थी विरुद्धार्थी सर्वात अवघड पार्ट हा आहे, बट सोडवा थोडं बघा. आणि ते विचारतायत हे पण सांगतो, समानार्थी नाही अशा प्रकारचे, विरुद्धार्थी नाही, तर ते एक बघून घ्या. विरुद्धार्थी नाही म्हणजे समानार्थी आहे, समानार्थी नाही म्हणजे विरुद्धार्थी आहे. ते थोडं एक लॉजिक बघून घ्या. अलंकारिक शब्द, समास वगैरे, कर्तरी कर्मणी. कर्तरी कर्मणींचा मॅडमचा एक व्हिडिओ ऑलरेडी अर्धा होता, तो यायचा आहे. तो आता आय डोंट थिंक की येईल कर्तरी कर्मणी प्रयोगावरती, की कर्तरी कर्मणी प्रयोग, कुठले प्रयोग कधी वापरायचे, खूप जास्त प्रश्न येतात त्याच्यावर. परत पॅसेज सेम वापरायचा आहे, त्याच प्रकारे यूज करा. त्यानंतर एक म्हणी वगैरे असे प्रकारचे प्रश्न येत आहेत. दॅट्स इट. भेटूयात मग नेक्स्ट लेक्चरमध्ये. आय होप इट वॉज हेल्पफुल. अजून करू इच्छा होती, बट काही इश्यूज आहेत म्हणून आपण घेऊ शकलो नाही. एक कट ऑफचा व्हिडिओ घेऊन आपण येत्या 1-2 दिवसात. ठीक आहे, चला मग अभ्यास करा. थँक्यू सो मच.